जयंती आहे, उत्साह साजरी केली जाते, काय शुभेच्छा द्याल? आज छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे आणि 5 वर्षांनी 400 वर्ष पूर्ण होतील. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते देशातल्या सर्वांना मार्गदर्शक आतापर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपण सर्व लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा कार्य करतो तेव्हा देशाची उन्नती चांगली आणि मोठ्या प्रमाणात होत राहील. आणि अशा तऱ्हेने सगळे एकत्र येऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे मला वाटतं एकमेव व्यक्ती असणार, ही अशी परिस्थिती आपण पाहतो. राज्य सरकारकडून आज आग्र्यात देखील कार्यक्रम होतोय शिवजयंतीच्या निमित्तानं. आग्र्यातही होतोय, चांगलं आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतनं निसटले आणि निसटून आल्यावर पुन्हा त्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि ते सुद्धा गनिमी कावाचं एक मोठं उदाहरण आहे की आपण तिथनं कसं येतोय, कोणालाही न कळत अजूनही आज सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराज मथुरेला गेले, आग्र्याहून एवढं आपल्याला माहित आहे, पण तिथनं पुढं कसे आले इकडं हे कोणालाच अजून नीट माहीत नाही. त्याचं संशोधन होण्याची आवश्यकता आहे, पण त्यांनी दाखवलं की आपण निघून लगेच आपण इथं पोहोचू शकतो. खरा इतिहास हा आहे, पण राहुल सोलापूरकर त्यांनी वक्तव्य केलेलं होतं, त्या संदर्भात काय सांगाल? कारण कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. त्यांनी वक्तव्य चुकीचंच केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज इथनं निसटले हे निश्चित आहे, पण यांना औरंगजेबाला पैसे दाखवून पैसे देऊन निसटले ही गोष्ट चुकीची आहे. काय सांगाल? विकिपीडियावर आपण पाहतो की शंभूराजांची बदनामी करणारा मजकूर होता, तो टाकण्यात आलेला होता, त्याच्यानंतर दखल घेतली, तो मजकूर काढण्यासंदर्भात कारवाई करू अशा प्रकारची भूमिका घेतली. पण रात्री विकिपीडियानं पुन्हा ती जे मजकूर आहे तो एडिट केला आणि त्याच्यामध्ये जेम्स लेनचा उल्लेख करत तो मजकूर पुन्हा टाकलेला आहे. कुठेतरी आपण पाहतो की 2013 मध्ये यामध्ये मोठा 2003 मध्ये वादंग झाला होता, पुन्हा तो विकिपीडियावर टाकण्यात आलेला आहे. कशा प्रकारे तात्काळ दखल घ्यायला पाहिजे असं वाटतं? विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे. विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो त्याच्यात, परंतु चुकीची माहिती टाकणे, ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली ती म्हणजे योग्यच आहे, पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं. मालवणमध्ये जो पुतळा कोसळला, आज त्याची पायाभरणी आहे, कशा पद्धतीने तो पुतळा व्हायला पाहिजे, राज्य सरकारने काय दक्षता घेतली? राज्य सरकारने तर निश्चित सगळ्या पुतळ्यांची दक्षता घेतली पाहिजे. बांधाच्या आधी सगळ्या तपासणी झाली पाहिजे आणि बांधताना सुद्धा त्या परवानगीप्रमाणे बांधतायत का नाही हे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये धातू कोणता वापरतात आणि सिमेंट स्टील कसं वापरलं जातंय याचा पूर्वी त्याचा रिपोर्ट असला तर निश्चितच तसली घटना पुन्हा होणार नाही असं आम्हाला वाटतं. कमाल खाननी आपण पाहतो की विकिपीडियावरचा मजकूर ट्विट केला होता, पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही. अशा प्रकारे चुकीचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला खरं जर पाहिलं कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ऍक्शन घेतली पाहिजे.